हाय, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना। सकाळचे वाजले असतील 11, 10:30, 11 वाजले असतील आणि व्हिडिओची सुरुवात मी आता केलेली आहे। मी दुकानात आलेले आहे आता। श्री गेला शाळेला, घरातलं सगळं आवरलं, परत हे पण गेलेले आहेत कामाला आणि सगळं आवरून मग मी आलेले आहे। कसं होतं, सगळं आवरून आलं की बरं पडतं, नाही तर जाऊन आणि परत करायचं म्हणजे खूप कंटाळा येतो दिवसभर आपण इथं असल्यामुळं। आणि चालत आले मी आज। एक टाइम कसं चालत हे यावं लागतं, एक टाइम ते असतात पण एक टाइम तर चालत यावं लागतं। आणि मी आज माझं ब्लाऊज शिवणार आहे। मी तुम्हाला दाखवलेलं बघा खण साडीचा पीस हा, तर ते ब्लाऊज मी आज शिवणार आहे। कटिंग करून खूप दिवस ठेवलेला आहे पण ते शिवायचं झालेलं नाही, तर आता ते शिवून घेते। कारण की आपल्याला पण दिवाळीत सणावारात घालायला मिळेल, इतर वेळी मग काय आपण ड्रेस वगैरे घालतोच। आता नवरात्रीमध्ये आपल्याला 9 दिवस साड्या नेसाव्या लागतात, त्यावेळी लागणार, त्यामुळं म्हटलं शिवूया। तर चला आज ब्लाऊज शिवून घेते मी। आणि व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते सुद्धा कमेंटवर नक्की कळवा। आणि सगळ्या ताईंची साफसफाई झाली का दसऱ्याची? सगळ्यांच्या घरात आता म्हणजे झाडायला वगैरे काढलेलं असणार, भरपूर जणांच्या घरात रंगवायला वगैरे सुद्धा काढलेलं असणार, भरपूर जण रंगवतात। आता मी पण रंगवणार होते पण आता या कामामुळे होणार नाही, त्यामुळे ते म्हटले काय दिवाळीनंतर रंगवूया, कारण दुकानातलं काम परत घरातला तू काय एक्स्ट्रा काढू नको म्हटले, कारण की मग सगळंच होत नाही। त्याच्यापेक्षा दुकानातलं आता आवरून घे आणि दसऱ्याचं भांडी धुणं वगैरे करायचं आणि रंगवायचं तेवढं मग नंतर। एकदा स्वच्छ केलं मग दुसऱ्यांदा स्वच्छ करायला का आपल्याला जास्त म्हणजे त्रास पडत नाही। नाहीतर आता भांडी परत सगळं म्हटलं की खूप लोड होतं आणि आता आपल्याला आजारी वगैरे पडून चालणार नाही, लक्षात ठेवा। कारण की आपलं आता दुकानात काम आहे आणि ज्यावेळी सीझन असतो त्यावेळी तर आपल्याला कपडे ही द्यावेच लागतात। इतर वेळी कसं मागं पुढं झालं चालतं, पण आता नाही चालत, आता द्यावेच लागतात। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी हे माझं ब्लाऊज शिवणार आहे, कारण आज पण काही कटिंग नाही आहे दुकानात। आहे एक टॉप शिवायचा पण ते त्यांना विचारून शिवावं लागणार आहे, त्यामुळे त्यांचा फोन आल्यानंतर मग ते शिवाय गेले, तोपर्यंत माझं ब्लाऊज शिवून घेते। आणि हा व्हिडिओ होता तो 2 दिवसापूर्वीचा होता, त्यावेळी मी हे 2 टॉप तयार केलेले होते। सकाळी आले आणि संध्याकाळी हे कामावर नेऊसपर्यंत 2 टॉप तयार करून ठेवलेले होते। हे टायमिंग होतं 3 वाजता, 3, 3:30 वाजता। यांची फर्स्ट शिफ्ट असल्यामुळे ते दुपारी 3, 3:30ला आलेले होते। 7 ते 3 अशी शिफ्ट असते। त्यानंतर ही सिगार पॅन्ट ते कट करून शिवून ठेवणार होते, कारण ते कस्टमर संध्याकाळी येणार होतं। तर त्या कस्टमरचा फोन आला की आम्ही आज येणार नाही, उद्या येणार आहे, म्हणून मग साडीचं ते पीस आणायला म्हणून मी गेलेले। मी तुम्हाला दाखवलेली बघा साडी, कलांजली पैठणी, त्या साडीचं मी पीस आणायला गेले पण पीस काय मिळालेलं नाही, त्यांना सापडलाच नाही। मग आम्ही साडी चेंज केली, घेतली दुसरी आणि परत आलो आम्ही रंकाळ्यावर, कारण श्रीला थोडं फिरायचं होतं आणि सारखेला आलेलो तो रंकाळ्याला जाऊया म्हणून म्हटलं मग रंकाळ्याला आलेलो। आणि तिथं आल्यावर त्याचा आवडता पदार्थ हाच असतो बघा, स्प्रिंग पोटॅटो, 50 रुपयाला। खरं खूप छान फ्लेवर होता आणि बंड्या आमचा आम्ही येऊसपर्यंत अशी वाट बघत बसलेला असतो। आणि कुठं जरी जाऊन आलं तर स्वयंपाक हा बनवावाच लागतो, तर मी बनवत होते स्वयंपाक। आणि मसुऱ्याची भाजी बनवलेली होती, म्हटलं नुसता मसुऱ्याची भाजी काही चांगली लागत नाही, थोडं दही आणजा म्हणून श्रीला दही आणण्यासाठी मी लावून दिलेलं होतं। तर तो दुकानला गेलेला आणि दही घेऊन आलेला आहे। आणि साडी दाखवते मी तुम्हाला कशी आणलेली आहे ती। साडीचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे, पण या व्हिडिओमध्ये पण मी दाखवते तुम्हाला। मला कसं असतं तर काठपदर पण साडी हवी असते, पण अशी रफ आणि टफ म्हणजे धुताना सुद्धा आपल्याला वॉशेबल साडी पाहिजे। आणि दिवसभर जरी आपण नेसलो सणावाराला तरी पण काय वाटलं नसलं पाहिजे, अशी साडी मला हवी असते। त्यामुळे मी शक्यतो अशी पैठणी वगैरे साडी घ्यायला बघत नाही, पण त्या दिवशी बहिणीचा खूप हट्ट होता की ती साडी घे म्हणून मग ती साडी घेतलेली होती। त्यानंतर चपात्या भाजी वगैरे सगळी केली आणि जेवून घेतलं। आत्ता आणलेली साडीसुद्धा 1400 रुपयाला आम्हाला मिळालेली आहे ऑफरमध्ये। त्या साडीची पण किंमत जवळजवळ 2400 रुपये होती, पण त्यांनी ऑफरमध्ये ती 1400 रुपयाला दिलेली आहे।
चपात्या अशा टमटमीत फुगलेल्या आहेत. तर अशी साडी आहे ती, मेहंदी कलर आहे साडीचा आणि त्याच्यावर असे पूर्ण वेल आहेत आणि असं जरीकाम आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कलर वेगळा दिसत असणार. कलांजली पैठणी साडी पण छान होती ती, पण त्याच्यावर त्या दिवशी ते दादा म्हणाले पीस नाही आहे आणि पीस 2 दिवसांनी तुम्हाला देतो. म्हणून मग आम्ही 2 दिवसांनी गेलो परत, तर त्या साडीवरचं त्यांनी पूर्ण दुकान सगळं हुडकलं. परत पसारा वगैरे पण तिथला सगळा काढला, पण त्यांना काही तो पीस मिळाला नाही. मग ते म्हणाले पीस नाही आहे. पीस नाही म्हणून मग मी ती साडी परत चेंज करून आणली. ती होती 1700 रुपयाची साडी आणि ही आहे 1400 रुपये साडी. तर ही पण साडी छान आहे आणि तुम्ही दिवसभर जरी सणाला नेसला तरी सुद्धा म्हणजे तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही अशी साडी आहे. सॉफ्ट सिल्क आहे एकदम आणि साऊथ इंडियन पॅटर्न तशी साडी आहे. दाखवते मी तुम्हाला. मी आणलेलं आहे कारण की मी आता ब्लाऊज शिवून ठेवणार आहे. दिवाळीच्या वेळी वगैरे गडबडीत तो ब्लाऊज शिवणं वगैरे आपल्याला काय होत नाही, म्हणून मग मी आणलेली आहे. हे पहा अशी साडी, अशी साडी. हा पदर आहे, हा पदर आहे. गोंड्या अशा आहेत आणि पूर्ण असं साडीवर वर्क आहे आणि एकदम अशी सॉफ्ट आहे बघा साडी. जी अजिबात अशी फुगत नाही, चुरगाळत नाही, चुरगाळा पण होत नाही साडीचा. हे बघू शकता तुम्ही, आहे अशी साडी राहते ती. म्हणजे इस्त्रीची वगैरे सुद्धा गरज नाही या साडीला. अशी साडी. पीस दाखवते मी कसे आहे, कसा पीस आहे. कलर खूप छान वाटतो साडीचा आणि मला असे फ्रेश कलर खूप आवडतात. आणि ब्लाऊज पीस सिंपलच आहे, फक्त असा हे येणार, काट वगैरे येणार हाताला, कमरेला वगैरे काय नाही, प्लेनच आहे पीस. तर भरपूर मोठा आहे पीस, इथपर्यंत पीस आहे आणि फुल्ल अशी पूर्ण भरलेली साडी, पूर्ण अशी भरलेली साडी. आणि डिझाईन बघू शकता किती सोबर आहे. छान आहे साडी, मला आवडली म्हणूनच मी आणली. आणि आता ऑफरला साड्या त्यांच्याकडे खूप छान आहेत. मोदक पैठणी सुद्धा 1300 रुपयाची 750 का 800 रुपयाला आहे. परत नारायणपेठ साडी, ती पण आता म्हणजे ट्रेंडिंग मध्ये आहे बघा, चिक्कू कलर. तर ती पण 750-800 लाच तिथं आहे. परत तक्षशिला पैठणी, त्या सुद्धा त्यांच्याकडे ऑफर मध्ये आहेत. तक्षशिला पैठणी 600 पासून सुरुवात आहे तिथं. म्हणजे त्यात पण व्हरायटी आहे, क्वालिटी आहे, डिझाईन मध्ये फरक आहे. तुम्ही जसं घेशीला 1000-1100ची पण तक्षशिला पैठणी आहे. जसं म्हणजे आपल्या आवडीनिवडीनुसार किंवा पैशाच्या बजेटनुसार सुद्धा घेता येतात. आणि भरपूर साड्या त्यांनी साऊथ मध्ये पण गेल्या वर्षी 3000-2800 रुपयाची साडी आता 1200 रुपयाला ऑफर मध्ये आहे. छान आहेत खरं साड्या, त्या दुकानात खूप छान आहेत. नक्की जाऊन बघा. मी जवळजवळ 3 साड्या आणल्या तिथनं. खरं मला खूप छान लागल्या त्या साड्या. चला, व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटद्वारे कळवा आणि साडी कशी आहे ते पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा.